नमस्कार, मी संजय आवटे. आता तुम्हाला समुद्र दिसतोय, असा विशाल समुद्राची छान गाज. आणि समुद्र किती गाज ऐकू येत असतानाच मला माझा आतला आवाजसुद्धा ऐकू येतो आहे. की खरं म्हणजे ज्याप्रमाणे ही सागराची गाज आहे, त्याप्रमाणे भारतीय संविधान ही भारतीय जनसागराची गाज आहे, भारतीय जनसागराचा आतला आवाज आहे. संविधान काय आहे? मी म्हटल्याप्रमाणे ती भारताची गाज पण आहे आणि तो भारताचा आतला आवाज पण आहे. एक फक्त गंमत मला असं वाटलं की या निमित्तानं सांगूया तुम्हाला, कारण आज 26 जानेवारी आहे, खूप महत्त्वाचा दिवस आहे. स्वातंत्र्य दिन वेगळा, प्रजासत्ताक दिन वेगळा, असं फार कमी देशांमध्ये आहे. भारतामध्ये मात्र स्वातंत्र्य दिन वेगळा, प्रजासत्ताक दिन वेगळा. कारण स्वातंत्र्य दिन म्हणजे काय, इंग्रज गेले आणि सत्तांतर झालं, पण ते कागदावर झालं. प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य भारतीय माणसाला सत्ता मिळवून देणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि म्हणून प्रजासत्ताक दिन हा जास्त महत्त्वाचा. 26 जानेवारी 1950. एक तुम्हाला फक्त मजा सांगतो. 26 जानेवारी 1950 याच दिवशी भारताची राजमुद्रा अधोरेखित झाली, किंबहुना जाहीर झाली. भारताची राजमुद्रा, बोधचिन्ह. तो इतिहास खूप छान आहे. आपली राजमुद्रा किती गोड आहे बघा. म्हणजे सारनाथचा तो अशोकस्तंभ, छान असे 4 सिंह आणि सत्यमेव जयते. तर हे सगळं आलं कसं, हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे हे सगळीच मंडळी, म्हणजे गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, ही सगळी मंडळी, राजेंद्र प्रसाद, ही सगळी मंडळी ही अत्यंत कलासक्त अशी माणसं होती. पण प्रत्येक गोष्ट त्यांनी फार नीटपणे, व्यवस्थितपणे, कलात्मक पद्धतीनं केली, हे आपल्यापैकी अनेकांना माहितीच आहे. म्हणजे अगदी संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याची हस्तलिखित प्रत असावी म्हणून ते काम दिलं गेलं. तुम्हाला माहिती आहे की प्रेम बिहारी रायजादा नावाचे कलावंत, त्यांनी पूर्ण आपल्या हस्ताक्षरामध्ये पूर्ण संविधान असं लिहून काढलं. तसं खास कागद मागवला गेला, तसं खास वेगवेगळी निब जे असतं आपलं शाई पेनाचं, ती मागवली गेली. असं खूप कलात्मक पद्धतीनं ती लिखित प्रत तयार झाली. आणि ती प्रत जेव्हा तयार होत होती, तर तोही किस्सा अनेकांना माहिती आहे. मी अनेक वेळा भाषणात सांगितलं आहे की प्रेम बिहारी रायजादांना विचारलं की तुम्ही मानधन काय घेणार? ते म्हणजे मानधन मी घेणार, मानधन एकच आहे, मी लिहिणार आहे, त्या प्रत्येक पानावर मी माझी सही करेन. आता यांना वाटलं की काय सही करणार नक्की कळत नाही आहे. त्यांचं नाव प्रेम बिहारी, तरी सही केली प्रत्येक पानावर प्रेम. आणि म्हणून संविधानाच्या प्रत्येक पानावर प्रेम आहे असं नेहरू म्हणाले. पण तुम्हाला मी सांगतो, ही सगळी प्रक्रिया सुरू होती. नंदीलाल बोस हे टागोरांचे शिष्य, शांतिनिकेतनमधले कलावंत चित्रकार, त्यांनी चित्र रेखाटली. असं सगळं सुरू होतं. तर मुद्दा पुढे आला की राजमुद्रा भारताची कुठली असली पाहिजे. मग त्यावर काही मतं मागवली गेली, काही विचारवंतांना, कलावंतांना विचारलं गेलं, खुलेपणानं आवाहन केलं गेलं की सुचवा. पण फार काही मनासारखं येईना. तेव्हा काय करावं हा मुद्दा पुढे आला की नक्की राजमुद्रा कशी करायची ते काही समजत नव्हतं. मग तेव्हा एक करण्यात आलं की काही आपल्या जवळच्या लोकांना जरा विचारू की त्यांना काही वेगळं काही सुचतं आहे का. त्या बदरुद्दीन तय्यबजी नावाचे एक गृहस्थ होते. बदरुद्दीन तय्यबजी हे जे जुने काँग्रेसचे नेते होते ते नव्हे, हे वेगळे सनदी अधिकारी होते, ऑफिसर होते. तर त्यांना विचारलं की तुम्ही काहीतरी जरा सुचवा. तर त्यांच्या पत्नी सुरैया या जरा कलावंत, कलासक्त, वाचणाऱ्या, वेगळा विचार करणाऱ्या, इनोव्हेटिव्ह वगैरे अशा असल्यामुळे त्यांनी कल्पना सुचवली की आपण असं करूया, सारनाथचा अशोकस्तंभ हा जो आहे तर तोच आपण करूया, त्याला राजमुद्रेचा दर्जा आपण देऊ. मग ठरलं आणि त्यानुसार नंदीलाल बोस आणि बाकी टीम कामाला लागली. त्याप्रमाणे सगळं तयार झालं. मजा बघा, म्हणजे जी राजमुद्रा ठरवली गेली तो काय, तर सारनाथचा अशोकस्तंभ. खरं म्हणजे ते अर्थातच अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि एकूण बौद्ध धर्माची पताका म्हणजे सारनाथचा अशोकस्तंभ आहे, त्यामुळे ते आहेच. तिथे जे वाक्य आहे सत्यमेव जयते, सत्यमेव जयते वाक्य जे आहे ते आहे उपनिषदामधलं सत्यमेव जयते हे आलं. ही सगळी राजमुद्रा सुचवली सुरैया तय्यबजी नावाच्या एका मुस्लिम विचारवंत स्त्रीनं. आणखी मजा बघा, म्हणजे जे सारनाथचा अशोकस्तंभ जो आहे तो एका अर्थानं ते सगळे सिंह आणि सगळं ते खोदकामातून संशोधन करून त्यांनी पुढे आणलं. तो संशोधक फ्रेडरिक, तो ख्रिश्चन. म्हणजे तुम्ही जर बघितलं की ही
एक मुस्लिम महिला राजमुद्रा सुचवते. त्यामध्ये उपनिषदांतली ही ओळ असते की जी हिंदूंसाठी उपनिषद अत्यंत प्रिय आहे. अर्थातच बौद्ध धर्मासाठी महत्त्वाचा असणारा असा तो अशोकस्तंभ सारनाथचा तेवढाच महत्त्वाचा. आणि ही शोधणारा, त्याचं उत्खनन केल्यानंतर ते शोधणारा संशोधक हा ख्रिश्चन. मुळामध्ये ही जी गंमत आहे ना, भारताची ही गंमत लक्षात घेतली पाहिजे. अनेकदा आपण हे विसरून जातो. मी मुद्दाम सांगितलं पाहिजे की महात्मा गांधींनी जेव्हा चले जाव वगैरे केलं तर त्यांना एकानं सुचवलं की धार्मिक पायावर लोक जरा लवकर एकत्र येतात. तर तुम्ही थोडंसं असं करा की इंग्रजांना चले जाव म्हणण्यापेक्षा हे सगळे ख्रिश्चन बाहेर गेले पाहिजेत आणि आपलं राज्य असलं पाहिजे, अशा प्रकारची मांडणी करा. गांधी म्हणाले, मी धर्माच्या पायावर जर त्यांना हाकलून देईल तर उद्या माझा देशसुद्धा धर्माच्या पायावर उभा राहील. त्यामुळे ते ख्रिश्चन असतील, ते कोणी असतील, त्यांच्या धर्माशी मला काही संबंध नाही आहे. इव्हन इंग्रज माणसाशी पण माझा काही संबंध नाही आहे. इंग्रज माणसाशी पण माझं प्रेमाचंच नातं आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणीही इथे अवैध पद्धतीने राहू नये. माझा मुद्दा एवढाच आहे की कोणीही इथे आमची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करू नये. स्वराज्य हे आमचं राज्य आहे. त्यामुळे तिथे तुम्ही असता कामा नये. त्यामध्ये तुम्ही कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या वंशाचे आहात, हा काही मुद्दाच नाही आहे. आणि तो किती महत्त्वाचा मुद्दा होता. इंग्रजांना हाकलताना जर धर्माचा पाया दिला गेला तर पुन्हा भारत देश उभारतानासुद्धा धर्माचा पाया दिला जाईल. आणि म्हणून धर्माच्या पलीकडे सर्वसामान्य माणसांचा देश उभा राहावा यासाठी गांधींनी प्रयत्न केले, नेहरूंनी प्रयत्न केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकारचं संविधान आपल्याला दिलं. म्हणून आज आपण इथे आहोत. मी समुद्राच्या शेजारी आहे. समुद्र बघतोय छान असा. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे ती गाज ऐकता ऐकता मला माझा आतला आवाज ऐकू आला. आणि भारतीय जनसागराची गाज, भारतीय जनसागराचा आतला आवाज म्हणजे संविधान आहे. हे म्हटलं 26 जानेवारी 1950 आहे. 26 जानेवारी आहे. 26 जानेवारी 1950ची आठवण आली मला आणि म्हटलं तुमच्याशी हे शेअर केलं पाहिजे. चलो, खूप सदिच्छा. बाय.